हॅलो एव्हरीवन, टुडे वी विल लर्न द न्यू मेडिसिन दॅट इज द अँटीम टार्टरिकम. तर आता ही जी मेडिसिन आहे ती खूप इम्पॉर्टंट मेडिसिन आहे, कारण याचा जो काही कफ आहे ना तो एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात, ACQ पण विचारतात. ही मेडिसिन म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता ही मेडिसिन आहे ना लक्षात कशी ठेवायची, तर त्यासाठी ना आपण ह्या मेडिसिनला रिकॉल करणार एका स्टोरीच्या थ्रू. तर मग स्टोरी काय आहे की इमॅजिन करा, एक असा चाइल्ड आहे, एक छोटा चाइल्ड, त्याचं नाव आहे अँटीम. आणि हा जो चाइल्ड आहे ना तर त्याला काय होतं की स्मॉल पॉक्स होतं. ही वॉज सफरिंग फ्रॉम स्मॉल पॉक्स. मग तो आहे ना वॅक्सिन वगैरे घेतो आणि त्या वॅक्सिनचा ना साईड इफेक्ट वगैरे होतो. आणि साईड इफेक्ट झाल्यामुळे काय होतं की साईड इफेक्टमुळे काय होतं की त्याला ना खूप जास्त कफ वगैरे होतो किंवा खोकला येतो त्याला. आणि हा जो कफ असतो ना तर तो कसा असतो की म्हणजे ड्राय कफ नसतो हा, आणि त्याच्या पूर्ण जे छाती चेस्टमध्ये ना हा कफ असतो ऑल ओव्हर. आणि मग त्यामुळे काय होतं खोकता नाही ना, त्याला असं रॅटलिंग साऊंड जे येतो तो प्रोड्यूस वगैरे होतो. आणि कफ सोबतच अजून त्याला ओमिटिंग वगैरे होते. आणि ओमिटिंग झाल्याच्यानंतर त्याची जी टंग असते ना तर ती व्हाईट वगैरे होते. मग हा जो चाइल्ड आहे तर तो थोडासा इरिटेट वगैरे होतो, त्याला खूप जास्त टेन्शन वगैरे येतं कफ वगैरे झाल्यामुळे. कफ म्हणजे खूप जास्त असल्यामुळे काय होतं की डिफिकल्टी इन ब्रिथिंग, म्हणजे ब्रिथिंगला श्वास घ्यायला पण त्याला खूप जास्त त्रास वगैरे होतो. आणि मग त्याच्यानंतर काय होतं की त्याचा जो फेस आहे ना तर तो ब्लू वगैरे होतो. त्याच्यानंतर हा जो चाइल्ड आहे ना तर तो खूप जास्त वीक वगैरे झालेला असतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्याला ना म्हणजे लाईंग डाऊन पोझिशनमध्ये त्याला बरं वाटतं किंवा स्लीपी फील होतं त्याला. त्याच्यानंतर मग काय होतं, परंतु त्याला ना म्हणजे झोपताना नंतर परत त्याला खोकला वगैरे येतो. मग तो आहे ना ओपन एअरमध्ये जातो आणि ओपन एअरमध्ये त्याला बरं वाटतं. होती एक छोटीशी स्टोरी, तर त्याच्या थ्रू आहे ना आपण त्याच्या आता सिम्पटम बाकीचे जे आहेत ते रिकॉल वगैरे करणार. तर मग अँटीम टार्टरिकम याचं जे कॉमन नेम आहे तर ते आहे की टार्टर. त्यानंतर याचे जे प्रूव्हर आहे तर ते आहेत स्टाफ. आणि याची जी स्फिअर ऑफ ॲक्शन म्हणजे ही मेडिसिन कोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते, तर याचा जो आहे ना तर तो एक्झाममध्ये कफ वगैरे विचारतात. म्हणजे याची मेन ॲक्शन कशावरती आहे तर रिस्पिरेटरी सिस्टमवरती आहे. त्यानंतर आहे की याची पॅथोजेनेसिस, तर इन्फ्लॅमेशन वगैरे जे येतं ते प्रोड्यूस वगैरे करते. त्यानंतर आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशन, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की फिजिकल मेकअप, म्हणजे आपण कसं ओळखणार की हा पेशंट अँटीम टार्टचा आहे. तर हा जो काही चाइल्ड असतो किंवा पर्सन असतो ना तर त्याचा जो फेस आहे तर तो कसा पेल कलरचा वगैरे असतो. त्यानंतर आहे की मायझम, तर मायझम आहे मग सोरा. रिलेशन विथ हीट अँड कोल्ड, तर हा जो पर्सन आहे ना तर तो हॉट आहे, म्हणजे त्याला कोल्ड थिंग्स पाहिजेत आणि वॉर्म थिंग्स जे येतात त्याला ॲग्रवेशन वगैरे होतं. त्यानंतर आहे त्याचे गायडिंग सिम्पटम, तर गायडिंग सिम्पटममध्ये काय आहे की डॅम सेलुलर व्हॅक्सिनेशन, म्हणजे काय की त्याचे जे कंप्लेंट्स आहेत ना ते ॲग्रेवेट वगैरे होतात आफ्टर द व्हॅक्सिनेशन. तर काय होतं की त्याला ना कफ वगैरे होतो, म्हणजे त्याला अगोदर निमोनिया झालेला असतो आणि निमोनियाची जी लास्ट स्टेज आहे तर ती ह्या पेशंटमध्ये असते. मग त्याला ना कफ होतो आणि तो कफ आहे ना म्हणजे पूर्ण चेस्टमध्ये भरलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं की डेथ म्हणजे आणि डेथच्या वेळेस जो काही साऊंड असतो ना सेम तशा टाईपचा जो काही कफ म्हणजे रॅटलिंग साऊंड जे येतो तो प्रोड्यूस वगैरे होतो. आणि हा जो काही पर्सन आहे तर त्याचा जो फेस आहे तर तो पेल कलरचा वगैरे असतो आणि टंग जी आहे तर ती ड्राय असते, रेड असते, व्हाईट कोटेड वगैरे असते. त्यानंतर हा जो पर्सन येतो तो म्हणजे खूप अँग्री वगैरे असतो किंवा टेन्शन वगैरे येतं, त्याला अँशियस असतो. त्यानंतर डिफिकल्टी इन ब्रिथिंग, म्हणजे हा जो काही चाइल्ड आहे किंवा पर्सन आहे तर त्याला ना म्हणजे श्वास घ्यायला त्रास वगैरे होतो. त्याचबरोबर ओमिटिंग वगैरे होते. आणि डिझायर फॉर म्हणजे क्रेविंग फॉर ॲपल आहे. त्यानंतर आहे की ओमिटिंग, निमोनिया वगैरे होतं. तर मॉर्निंगला इव्हिनिंगला म्हणजे हा जो काही चाइल्ड त्याला खूप जास्त सफोकेशन वगैरे होतं. आणि म्हणजे लंग्समध्ये ना खूप जास्त म्युकस सिक्रेट झालेलं असतं किंवा लार्ज म्युकस प्रेझेंट असतो. त्यामुळे जो येतो तो रॅटलिंग साऊंड प्रोड्यूस वगैरे होतो, व्हाईल कफिंग वगैरे. फील बेटर इन राईट साईड, म्हणजे राईट साईडला त्याला बरं वगैरे वाटतं. त्यानंतर काय आहे की स्किन इरप्शन वगैरे आहेत. त्यानंतर इचिंग वगैरे आहे, बर्निंग टाईपचं सेन्सेशन वगैरे जे येतं ते असतं. त्यानंतर काय की एन्झायटी वगैरे आहे. त्यानंतर आहे की एलिमेंट फ्रॉम, म्हणजे याचे सिम्पटम कोणत्या गोष्टीमधून ओरिजिनेट वगैरे होतात किंवा स्टार्ट होतात. तर मग जे काही डॅम्प वेदर आहे किंवा वॉर्म वेदर वगैरे आहे तर त्यामध्ये पण त्याचे सिम्पटम ॲग्रिवेट वगैरे होतात. त्याचबरोबर डॅम्प सेलुलर व्हॅक्सिनेशन, म्हणजे व्हॅक्सिनेशन नंतर सुद्धा होतात, इव्हिनिंगला पण होतात किंवा आफ्टर इटिंग वगैरे त्याचे सिम्पटम ॲग्रिवेट होतात, किंवा नाईटला सुद्धा त्याचे सिम्पटम ॲग्रिवेट वगैरे होतात. त्यानंतर आहे त्याचं एलिमेंट फ्रॉम, म्हणजे कोणत्या गोष्टीमधून त्याचे सिम्पटम ॲग्रिवेट वगैरे होतात किंवा त्याला त्रास वगैरे होतो, ओरिजिनेट होतात. तर ते आहे की डॅम सेलुलर व्हॅक्सिनेशन, अँगर, वेब्सेशन वगैरे बदला. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून स्टार्ट होतात त्याच्या कंप्लेंट्स. त्यानंतर आहे त्याचं माइंड, तर माइंडमध्ये हा जो काही चाइल्ड आहे ना तो खूप जास्त इरिटेबल असतो आणि अँशियस वगैरे असतो, म्हणजे खूप जास्त त्याला टेन्शन वगैरे येतं, अँग्री नेचर असतं आणि टच केलेलं त्याला आवडत वगैरे. तर हा चाइल्ड जो येतो तो खूप नर्वस वगैरे असतो, कन्फ्यूज झालेला असतो, म्हणजे कन्फ्युजन वगैरे असतं. फिलिंग स्लीपी, म्हणजे त्याला स्लीपी फील वगैरे होतं.
त्यानंतर आहे जनरल मॉडॅलिटीज. जनरल मॉडॅलिटीजमध्ये आहे मग ॲग्रवेशन, म्हणजे कोणत्या गोष्टीने त्याला त्रास वगैरे होणार. तर जे काही डॅम्प वेदर आहे किंवा जे वॉर्म वेदर वगैरे आहे तर त्याने त्याला त्रास होतो. त्याचबरोबर नाईटला इव्हनिंगला त्याचे कंप्लेंट्स ॲग्रवेट वगैरे होतात. त्याच्यानंतर आहे की त्याचं ॲम्युलेशन, म्हणजे कोणत्या गोष्टीने त्याला बरं वाटतं. तर जे काही कोल्ड वेदर वगैरे आहे, कोल्ड थिंगने त्याला बरं वाटतं आणि ओपन एअरमध्ये पण बरं वाटतं. त्याचबरोबर लाईंग ऑन राईट साईड, तर राईट साईडवरती पण त्याला बरं वाटतं. त्यानंतर आहे मग आता रिस्पायरेटरी सिस्टम, म्हणजे याचे जे मेन कंप्लेंट्स कोणते आहेत की रिस्पायरेटरी सिस्टम. मग याचा जो कफ वगैरे आहे किंवा ज्या रिस्पायरेटरी कंप्लेंट्स आहेत तर त्या एक्झाममध्ये ACQ विचारतात, तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर आहे की हॉर्सनेस. हॉर्सनेस म्हणजे काय की ज्यावेळेस तो बोलतो वगैरे तर त्याचा साऊंड जो तो क्लिअरली प्रोड्यूस होत नाही. लॅरिंक्समध्ये इरिटेशन वगैरे होतं त्याला. त्यानंतर कफ असतो, तर यात जे काही लंग्स आहे ना त्या लंग्समध्ये म्युकसचं ॲक्युमुलेशन झालेलं असतं. मग त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस कफ वगैरे होतो तर त्यावेळेस रॅटलिंग साऊंड जे येतो तो प्रोड्यूस वगैरे होतो. रनिंग जे पेन असतं तर ते असतं चेस्टमध्ये वगैरे. कफ व्हाईल इटिंग, म्हणजे इटिंग नंतर पण कफ वगैरे होतो. त्यानंतर लॅरिंक्समध्ये पेन वगैरे असतं. त्याच्यानंतर इडिमा पॅरालिसिस वगैरे जे तर ते होतं. ओमिटिंग पाल्पिटेशन वगैरे होतं लंग्समध्ये. हॉट फिलिंग वगैरे असतं. हा जो चाइल्ड आहे ना तर कफने त्याने काय होतं की हा चाइल्ड खूप जास्त वीक वगैरे होतं. त्याच्या हात म्हणजे ट्रेम्बलिंग ऑफ हँड, म्हणजे हात थरथर कापतात वगैरे, खूप विकनेस वगैरे आलेली असते. नंतर कफ सोबत त्यांना डिझनेस, म्हणजे त्याला चक्कर पण येते वगैरे. त्यानंतर ओमिटिंग पण होते आणि ब्रॉन्कायटिस आहे, इम्फायसेमा हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण लिहिणार. त्याच्यानंतर निमोनिया वगैरे झालेला असतो. तर हे होते मग एक म्हणजे याच्यामध्ये रिस्पायरेटरी सिस्टम आहे ना, तर सपोज विचारलं त्यांनी तर मग आपण हे सिम्पटम सगळे त्याच्यामध्ये लिहू शकतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.